राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण काही व्लॉग वगैरे नाही बनवणार आहोत। बेसिकली रायडिंग व्लॉग नाही आहे हा एक मी व्हिडिओ बनवतोय 2023 मध्ये आपण काय केलं आणि 2024 मध्ये आपण काय करणार आहोत, राईड्स प्लॅन वगैरे किती आहेत हे तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये कळतील। पण 2024 मध्ये माझा प्लॅन असा आहे की 100 व्हिडिओ तरी अपलोड करायचे आहेत। 2023 मध्ये आपण 51 व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत। ऑफिसमधून सुट्टी वगैरे सर्व ॲडजस्ट करून 51 व्हिडिओ माझ्यासाठी भरपूर जास्त होतात एका वर्षामध्ये अपलोड करणं। तर बेसिकली हा स्पॉट मी का चूज केला, कारण का ह्या स्पॉटमध्ये तुम्ही बघू शकता की आपण जेव्हा रिस्टार्ट केलं होतं, जेव्हा यूट्यूबमध्ये मी 3 वर्षाचा ब्रेक घेतला होता आणि जेव्हा स्टार्ट केलं होतं यूट्यूबमध्ये आपण परत जर्नी, तेव्हा या स्पॉटला आपण आलो होतो। या स्पॉटला एकदा बघून घ्या तुम्ही। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर पण होणार आहेत। 950च्या आसपास, 40च्या आसपास मे बी आपण आहोत। तर जाऊन जरा सबस्क्राईब करा, मेहनत करतोय मी। तुम्हाला ही ब्लॉग कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। कमेंट भरपूर कमी येतात तर कमेंट करून नक्की सांगा मला। आणि भरपूर जणांना हे पण जाणून घ्यायचं होतं की आपल्या एक्सपल्सचं नाव काय, तर मी त्याच्यावर पण येणार आहे। तर एक्सपल्सचं नाव आपण ठरवलं आहे। तर या स्पॉटमधून आपण रिस्टार्ट केलं होतं, म्हणून मी बोललो हा व्हिडिओ बनवण्यासाठी ह्याच्यापेक्षा चांगला स्पॉट अजून मला भेटू नाही शकत, म्हणून मी या स्पॉटला परत आलो आहे। तर त्याच्यानंतर तुम्ही जर बघितला असेल दुसरा व्हिडिओ जो होता तो आपला होता गोप्रो आपण विकत घेतला होता। तर तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर जाऊन बघा। मी छोटेसे गिम्बल्स टाकतो आहे, शॉर्ट्स टाकतो, तुम्ही जाऊन एकदा चेक करा। सॅटिस्फॅक्शन येस, 5 वर्षानंतर, 5 वर्ष आधी विचार केलेला, आज फायनली। तर गोप्रोच्या नंतर आपला व्हिडिओ जो होता तो होता रायनॉक्सच्या जॅकेट रिलेटेड। आपण रायनॉक्सचे पूर्ण गिअर परचेस केले होते, जॅकेट, पॅन्ट आणि ग्लव्स। तो व्हिडिओ जरी नसेल बघितला तरी जाऊन बघा। व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा। आणि प्रत्येक मी जे सांगतो तुम्हाला व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटे छोटे त्याचे पार्ट्स बघायला भेटतील। तर तुम्ही पण रिकलेक्ट करू शकता। पूर्ण माझी 2023ची जी जर्नी आहे ती माझी अशी डोळ्यासमोर उभी आहे। त्यामध्ये आपण भरपूर राईड केल्या, सोलो राईड केल्या। येऊया त्या टॉपिकवर पण पुढे येऊया। तर रायनॉक्सच्या जॅकेटनंतर मेन स्पेशल इव्हेंट जो होता आपल्या लाईफमध्ये तो आपला होता एक्सपल्स परचेस करण्याचा डिलेव्हरी व्लॉग। जर बघितला नसेल तर एक्सपल्सचा डिलेव्हरी व्लॉग जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंट करून मला नक्की सांगा। आणि त्याच रिलेटेड तुम्हाला नाव सांगायचं होतं तर मी नाव पण सांगतो। आधी बाईकचा लुक बघून घ्या। तर भरपूर लोकांना आपल्या बाईकचं नाव जाणून घ्यायचं होतं। मी लास्ट 3 ब्लॉगमध्ये सांगतोय की बाईकचं नाव झालंय, नाव फायनल झालंय। तर आपल्या बाईकचं नाव जे आहे ते रुद्रा आहे। रुद्रा आपण आजपासून तिला बोलणार आहोत आणि रुद्रा हे नाव चांगलं आहे माझ्या हिशोबाने। भरपूर जणांनी मला सजेस्ट केलं। त्याचं आता मिनिंग काय होतं मी डीपमध्ये नाही जाणार। आजपासून ती आपली रुद्रा आहे। तर रुद्रा कशी होती तुम्ही बघितलंच, त्याच्यात मॉडिफिकेशन काय काय झालं हे पण आपण येऊया पुढे टॉपिकला। तर बाईकच्या डिलेव्हरीच्या नंतर आपण गेलो होतो वैतरणा आणि तानसा लेक। तर तानसा आणि वैतरणा लेकच्या नंतर तुम्ही त्याचे पण व्हिडिओ जरा बघितले नसेल तर हे शॉर्ट्स बघून घ्या। तानसा डॅमला नाही, व्ह्यू पॉइंटला आपण पोहोचलो आहोत। या पाठचा असा व्ह्यू आहे। तर त्याच्यानंतर तुम्ही व्लॉग बघितला असेल आपला
टँक बॅगच्या आपण एक टँक बॅग परचेस केली होती. ती ॲक्च्युली मॅग्नेट प्रॉपर फिट नव्हते होत म्हणून आपण चेंज केली. तर त्याच्यानंतर मग आपण ती अनबॉक्सिंग व्हिडिओ स्पेशल होता तो आपण वांद्री लेकला बनवला होता. वांद्री लेकचा पण व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण जाऊन जरा बघून घ्या. स्टोरेज आहे तर आपण बघूया. ह्याच्यामध्ये आपल्याला रेन लाइनिंग कवर भेटतं आहे. हे जे स्ट्रॅप्स आहे आपण याला बॅकपॅक नाही शोल्डर. त्याच्यानंतर आपण गेलो होतो एक मोठी टँक बॅग परचेस केली आपण रिप्लेस करून. तर ती पण तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर आपण गेलो होतो उत्तन बीचला. उत्तन बीच हा वन ऑफ द फेवरेट प्लेस आहे माझा. तो ॲक्च्युली कॉलेज लाईफमध्ये असताना मी भरपूर त्या प्लेसवरती गेलो आहे. अर्ली मॉर्निंग फोटोशूटसाठी असतील भरपूर गेलो आहे. तर उत्तन बीच एक माझ्यासाठी एक म्हणजे नियर बाय प्लेस आहे. माझा फेवरेट वन ऑफ द प्लेसमध्ये एक आहे. हा पूर्ण जो व्ह्यू आहे हा तुम्ही एन्जॉय करू शकता. मी इथे मोस्ट ऑफ द कॉलेज टायमिंगमध्ये यायचो. तर त्याच्यानंतर आपण अजून एक प्लेस एक्सप्लोअर केली होती सिंचन लेक. तर सिंचन लेकच्या नंतर आपण मग गेलो होतो गावी. गावचे ब्लॉग तुम्ही बघितले असतील. आंब्याची बाग वगैरे बघितली असेल. गोवा रोडची कंडिशन वगैरे बघितली असेल मी दाखवली तुम्हाला. त्याच्यानंतर मग आपण गेलो होतो स्पेशल गोवा. आणि तो माझ्यासाठी भरपूर स्पेशल होता कारण का कोकणापासून गोव्याचा डिस्टन्स फार नाही आहे. 1-3 तासाच्या आतमध्ये आहे. पण मी गोवा कधी गेलो नव्हतो. तर लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी गोवा सोलो ट्रॅव्हल केलं होतं. आणि तेव्हा आपली बाईक वगैरे नव्हती. आपण ट्रेनने गेलो होतो. येताना ॲक्च्युली फ्लाईटच्या तिकीट्स वगैरे होत्या पण आपण फ्लाईटने आलो नाही. तर फ्लाईटचा आपला एक्सपिरियन्स अजून बाकी आहे. फ्लाईट पण आपण जाऊ लवकरच प्लॅन कुठेतरी करू. आपण थिविनला उतरलो आहोत. हे आपले ही एक बॅग आहे आपल्याकडे. बॅकपॅक एक आहे. जाऊया इथून. आता आपल्याला गो माइल्सवरती ओला भेटत नाही आहे म्हापसासाठी. म्हापसाला आपण जाणार आहोत. तिथून मग स्कूटी रेंट करून आपण तिकडून जाणार आहोत पुढे. तर बघूया आपल्याला काही ऑप्शन नाही भेटत आहे. इथून आता इंटरसिटी आपण बस करतो आहे का लोकल टॅक्सी करतो आहे बघू. हा पूर्ण असा रेस्टॉरंटचा व्ह्यू आहे. चाललो आहे अगोडा फोर्टला. पाठी स्कूटी उभी आहे आपली. एक एंट्री आहे. हा इथे फोर्ट आहे. हा एक्झॅक्टली फोर्ट आहे. एंट्री म्युझियमची इथून आहे. तर गोव्याच्या राईड नंतर आपण मालाड मारवे साईडला गेलो होतो. ऑफ रोडिंग वगैरे केलं. त्याच्यानंतर आपण आल्याच्या नंतर HJGच्या लाईट वगैरे टाकल्या होत्या. त्याच्यानंतर आपण परत एकदा गावी आपण सोलो ट्रॅव्हल केलं होतं भर पावसामध्ये. तेव्हा तर असा एक टाईम आला का वाटलं की नको आता रिटर्न जाऊ. कारण का काहीच दिसतच काही नव्हतं. पाऊस नाही तर रेन जॅकेट जे आहे ते पण मी खोललं ओपन केलं आहे. आपण रात्रीची गाडी चालवायला रिस्क आहे पावसात. आणि ही इथे आपले एक्सपल्स. हो बघ तो बाजून एका पण मुळा 3-4 होत. आता इकडचं पाणी आता आपण हलवणार आहोत तर त्या हिशोबाने ते तिकडे जातील मासे. मासे आपल्याला इथे भेटले. किरण एखादा मासो दाखव हातात. हा मळ्या मासा. तो दिसता काय? तुझा हात दिसता पूर्ण.
हा एवढा मुंबईला आलो त्याच्यानंतर परत हाय अलर्ट वगैरे होते. आसनास डॅम मध्ये आपण फर्स्ट टाइम मड मध्ये मी ऑफ रोडिंग केला, त्याचा एक्सपिरियन्स पण तुम्हाला बघायला भेटेल. मगाशी जो वरून डॅम दाखवला होता तो हा आहे. हा डॅम आहे पूर्ण. आणि इथे आपले एक्सपल्स क्लिप्समध्ये तर तुम्ही बघतच असाल. त्याच्यानंतर आपण टुरिंग टॉप बॉक्स आणि टुरिंग सीट टाकली होती, त्याचे व्हिडिओ पण तुम्ही बघितले असेल. आणि त्याच्यानंतर मग आपण गेलो होतो आउट ऑफ द स्टेट. आपण पहिल्यांदा महाराष्ट्राची बॉर्डर रुद्राबरोबर क्रॉस केली. म्हणजे आपण याच्या आधी पण बॉर्डर क्रॉस केल्या होत्या भरपूर. आपण ट्रॅव्हल केलं, MP वगैरे झालं, त्याच्यानंतर महाराष्ट्र ऑल ओव्हर कव्हरअप केला, गुजरात पण आपण कव्हरअप केलाय. पण रुद्राबरोबर पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता. आणि 2 दिवसात आपण गुजरात राईड कव्हरअप केली होती. तर गुजरात राईड जर तुम्ही बघितली नसेल स्टॅच्यू ऑफ युनिटी, ते व्हिडिओ जाऊन जरा बघा. क्लिपमध्ये तर येत असतील छोटे छोटे, तर पार्टमध्ये तुम्हाला मजा नसेल येत, तर पूर्ण जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. आलेली आहे. आणि आतापर्यंत आपण 70 किलोमीटर कंप्लीट केले आहेत. अजूनपर्यंत आपण होल्ड नाही घेतला आहे. आपण थांबूया 100 किलोमीटर नंतर. त्याच्यानंतर मग पाणी वगैरे पिऊ आणि परत 100 किलोमीटर खेचू. बॉर्डर क्रॉस करून चालली आहे. तर इथे आपण पहिल्यांदा महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करतोय आणि हे आपण एंटर केलं आहे गुजरात. अशा काही आपल्या बाईक आहेत. आवाज येत नसेल प्रॉपर कारण का रोडच्या बाजूलाच आपण थांबलो आहोत. एक्सपल्स, बगमॅन आणि गौरांगची FZ 250. आणि अशा प्रकारे बस आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. बघूया आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो की. पोचलो आहोत आता ऑलमोस्ट. बघू शकता तुम्ही उंची, बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर गुजरात राईड नंतर आपले गावचे ब्लॉग आले असतील, तर तुम्ही गावचे ब्लॉग पण बघितले असाल. गावचे ब्लॉग जर गणपतीचे पूर्ण बघितले नाही तर स्पेशल मुवमेंट होता. गणपती माझ्यासाठी भरपूर स्पेशल आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर हे क्लिप्स बघून घ्या आणि परत जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. डेकोरेशन आहे काहीसं. बरोबर आहे ना? मध्ये काय दिसत नाही. अरे बाजूसून बघ. तर डेकोरेशनचा फायनल लुक काहीसा असा आहे. तर ते गणपतीचे ब्लॉग्स झाल्याच्या नंतर आपण आलो होतो आपला आयफोन. आयफोन 11 आपला खराब झाला होता. त्याच्यानंतर आपण आयफोन परचेस केला 14 Pro Max 1TB. तर तो एक मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल आपल्या लाईफमध्ये. ती इन्व्हेस्टमेंट झाल्याच्या नंतर आपण नॉर्मल सर्व्हिसिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर रिसेंट राईड आपली जी झाली होती कुर्जे डॅम. आपण आलो कुर्जे डॅमकडे. येतानाचे तुम्हाला गोप्रो मधले फुटेज नसतील भेटले, जाताना करूया कारण का अँगल आपण चेंज केला होता, ते तुम्ही बघितले असाल. तर आता आपण आहोत एक्झॅक्ट डॅमच्या वरती आणि डॅम भरपूर मोठा आहे. पाठी बाईक वगैरे आहेत. डॅमचा एकदा ॲक्च्युअल व्ह्यू बघून घ्या. त्यात आहेत डॅमचे दरवाजे. पाणी थोडं थोडं जात आहे, बघू शकता तुम्ही. इथे तो पण एक्सपिरियन्स असा होता की लाईफमध्ये फर्स्ट टाइम कुठल्या तरी डॅममध्ये, डॅमच्या वर ॲक्च्युअल दरवाजांच्या वर
मी उभा राहून तो व्हिडिओ शूट करत होतो. त्या ब्लॉगमध्ये मी एवढं एक्सप्रेस नाही केलं. मला लाईफमध्ये फर्स्ट टाईम अजूनपर्यंत कुठल्याही डॅमच्या वर आपल्याला जायला भेटत नाही. तर त्या टायमाला आपला तो फर्स्ट एक्सपिरियन्स असा होता की डॅमच्या वर आपण जाऊन तो पूर्ण एक्सपिरियन्स घेत होतो. आणि हा तर निसर्ग बघतच असाल, पूर्ण गाव वगैरे आहे, मस्त असा निसर्ग आहे. मजा घ्या तुम्ही पण. संडे राईड वगैरे करा. आणि आज 1 तारीख आहे, तर 1 तारीखला काहीतरी स्पेशल करा आयुष्यामध्ये की पूर्ण तुमचं वर्ष चांगलं जायला पाहिजे. कोण दुःखी असेल, काही असेल, टेन्शनमध्ये असेल, टेन्शन घेऊ नका. लाईफमध्ये बाईक असेल, बाईक काढा. बाईक जरी नसेल, पब्लिक ट्रान्सपोर्टने कुठेतरी जा, पण तुम्ही जाऊन नक्की या आणि फिरून नक्की या. आणि जर फिरत असाल तर माझे ब्लॉग बघा. सो हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया. ह्या व्हिडिओमध्ये असं काही स्पेशल असं नव्हतं, फक्त 2023मध्ये काय झालं एक्झॅक्ट 2024मध्ये मी एक विचार करतोय. विचार म्हणजे एक ठरवलं आहे की 100 व्हिडिओ तरी तुम्हाला द्यायचे आहेत. 100 व्हिडिओ मला अपलोड करायचे आहेत 2024मध्ये. तर तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. FZ गेलेल्याचं थोडंसं दुःख आहे, पण सेम कॅटेगरीमध्ये बाईक ठेवून पण डबल मेंटेनन्स, परत एक कुठली चालवणार त्याच्यामध्ये, परत डेलीला कुठली, त्याच्यानंतर ही परत चालणार नाही तेवढी. म्हणून मी डिसिजन घेतलं होतं की FZ सेल करून एक्सपल्स घ्यावी. बाईक अपग्रेड सध्या तरी नाही कारण का भरपूर अजून टाईम आहे, पैसे पण भरपूर लागतात फिरायला जायला. तुम्ही बोलता ब्लॉग नाहीत, फिरायला जायला पण सुट्ट्या लागतात, त्याला पण परत खर्च लागतो. तर असेच जर मी तुम्हाला आवडत असेल असं फिरून एक्सप्लोअर करून तुम्हाला जर सगळं दाखवतो आहे, तर मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला भरपूर मित्रांपर्यंत पोचवा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आपल्याला लवकरात लवकर आपली फॅमिली जास्तीत जास्त पोचवायची आहे. आणि जर कोणी अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर प्रिव्हियस व्हिडिओ सर्व जाऊन बघा. परत एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. राम राम. देवता पूर्ण वर आल्यात, एकदा बघू शकता तुम्ही इथून आता आपण लवकरात लवकर निघूया, नंतर जॅकेटमध्ये वगैरे पूर्ण गरमी होईल थंडीचा टाईम चालू आहे, पण दुपारनंतर पूर्ण वाट लागते. ट्रॅफिक पण आता भेटेल कारण का आपण हा व्हिडिओ सॅटर्डेला शूट करतोय. 1 तारखेला तुम्हाला नक्की हा बघायला भेटेल. सकाळी 10 वाजता रविवारी, दर रविवारी सकाळी 10 वाजता तुम्हाला माझे ब्लॉग आलेले भेटतील. एखाद रविवार मी मिस केला असेल कारण का कुठे जायला मला भेटलं नसेल किंवा काही बाकीची कामं पण असतात घरातल्यांची, तर एखादा व्हिडिओ फक्त जर संडेला आला नसेल तर ठीक आहे, पण दर संडेला 10 वाजता तुम्ही सकाळी येऊन यूट्यूबवरती माझा व्हिडिओ नक्की बघा.